हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज व्हिडिओला सुरुवात एकदम सकाळीच होते, कारण हे जे डोश्याचं पीठ आहे ना, तर हे मी काल संध्याकाळीच तयार करून ठेवलं होतं. आणि थंडी असल्यामुळे ना तर थोडंफार फर्मेंट झालेलं होतं, पण डोसे जे आहे ना ते खरंच खूप छान बनलेले होते. तर खूप दिवसांनी मी डोसे बनवलेले होते. त्यानंतर इकडं नारळाची चटणी पण तयार करायची होती. ते एक नारळ मी फोडून घेतलं आहे आणि त्याच्यावरचं जे साल असतं ते काढून घेतलं. त्यानंतर फुटाणे, मिरची आणि नारळ एकत्र मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि इकडं डोसे या पॅनमध्येच करायचे होते. त्याच्यामध्येच मी याला फोडणी दिली आणि ते चटणीमध्ये टाकून घेतलं. तर चटणी जी आहे ना तर ती छान, नारळाची चटणी छान बनली होती. त्यानंतर इकडं डोसे पण बनवायला घेतले. तर जेवढे डोसे बनवायचे होते ना तर तेवढं काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर इकडं मी डोसा बनवून घेतला आणि इकडं जी आहे नारळाची चटणीमध्ये कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं. त्यानंतर इकडं साईडला चटणी ठेवून दिली आणि त्यानंतर इकडं डोसा बनवला सकाळीच. त्यानंतर काही शूट नाही घेतला. आज काऊला सुट्टी होती आणि मी स्कूलला गेली होती, पण ती लवकर आली 12 वाजेला. 12:15 वाजले. का बरं लवकर आली बेटू? व्याख्यान ऐकायला गेलो होतो. कोणाचं? कॉलेज आणि काऊला सुट्टी होती आणि आज लवकर सोडलं. व्याख्यान सोडून दिलं. चॉकलेट भेटले ते. सोड दिदीला सोड. सोड बाळ. सकाळी मी याची छान अशी उत्तप्पे तयार केलेले होते आणि उत्तप्पे जे आहे ना 1 नंबर लागलेले होते. आणि हे जे पीठ तयार कसं केलं आहे मी, तर 3 वाटी साधे राशनचे तांदूळ घेतले आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि छोटा चम्मच जो असतो ना पोहे खायचा त्या मेथीचे दाणे घेतले. त्यानंतर ते सकाळपासून भिजू घातले, तर संध्याकाळी त्याचं छान असं मिक्सरमध्ये बारीक पीठ तयार करून घेतलं आणि त्यामध्ये ना 1 वाटी पोहे भिजू घातले, ते पण मिक्सरमधून दळून घेतलं. आणि संध्याकाळी काय केलं, तर नाशिकमध्ये जे आहे ना तर खूप थंडी आहे अजूनसुद्धा. तर मग हे जे पीठ छान आंबवण्यासाठी काय केलं, तर ही जी शेगडी आहे ना पूर्णपणे स्वयंपाक झाल्यानंतर छान अशी गरम असते, त्याच्यावर तवा ठेवला एक जाडसर असा आणि छान तवा जो आहे तो गरम करून घेतला. त्यानंतर जे पीठ आहे ना तर ते एका पातेल्यामध्ये ठेवून त्या तव्यावर खाली शेगडीवरती तवा आणि त्याच्यावर मी ते जे पीठ आहे ते ठेवलेलं होतं आणि झाकून ठेवून दिलं. मग हे पीठ छान आंबून गेलेलं होतं. तर इकडं छान असा डोसा तयार झालेला आहे. तर इकडं 1 चमचा पीठ टाकलं तव्यावरती, म्हणजे डोस्याच्या पॅनवर ते छान पसरून घेतलं आणि काही सेकंदापुरतं त्याच्यावर झाकण ठेवलं. त्यानंतर तेल टाकलं थोडंसं कडेला आणि परत 2 ते 3 मिनटासाठी झाकून तर छान असा डोसा तयार झालेला होता. परत एक दुसरा डोसा. खाऊ तुला आवडला का? कसं करते? संध्याकाळचे 5:30 वाजले आणि यांचं दोघींचं चालू आहे खेळायचं काम. कावला कळालं मी व्हिडिओ घेते, तिकडं बघते मी आतून, खिडकीच्या आतून व्हिडिओ घेते.
तर मला पुलाव बनवायचा होता बऱ्याच दिवसापासून, तर म्हटलं चला आज बनवून घेऊ, कारण मग आज भाजीपाला पण आणलेला होता. त्यासाठी हा जो दावतचा बासमती राईस आहे ना, तर हा बऱ्याच दिवसाचा आणून ठेवलेला होता. तर हा बासमती राईस आहे ना, एक 8-10 घंटा भिजू घातला आहे मी. आणि आता याच्यामध्ये मी पुलाव बनवते. कुकर ठेवला आहे शेगडीवर आणि इकडं काही मसाले काढून घेतलेले आहे. यामध्ये लवंग, मिरे, त्यानंतर हे मसाले. आता तेल टाकते कढईमध्ये. तर हे जे तेल आहे ना, तर हे घाण्याचं तेल आहे, शेंगदाण्याचं. 330 रुपये किलो मिळालं, ते लिटर मिळालं. थोडंसंच तेल टाकते. थोडं तेल तापलं का जिरे टाकते. त्यामध्ये तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकते. कांदा आता लालसर होत आलाय. त्यामध्ये तमालपत्र, जावित्री, दालचिनी, लवंग आणि मिरे, थोडेसे हिरवे मिरची, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो टाकलाय. त्यामध्ये मसाले टाकते. थोडीशी हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, आणि प्रवीण टाकते. आणि दही टाकते. आता हे सगळ्या भाज्या टाकून देते. गोबी, त्यानंतर वटाणा, शिमला मिरची, गाजर आणि राहिलेले सगळंच. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर. 5 मिनटं भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या. आता त्याच्यामध्ये काजू टाकते. आणि हा जो तांदूळ आहे ना, निथळून घेतला आहे मी. आणि त्यानंतर याच्यामध्ये तूप टाकते. हा ग्लास भरून तांदूळ घेतला होता, थोडंसं पाऊण ग्लास पाणी घेतलंय. आता झाकण लावून आहे ना, मिडियम गॅसवर त्याची एकच शिट्टी काढून घ्यायची फक्त. एक शिट्टी झालेली होती. आणि आता इकडं जो आहे ना, तर इकडं पुलाव तयार झालेला आहे. गरम गरमच होता. लगेच मी झाकण उघडलं आणि पुलाव जो आहे ना, खरंच एकदम मऊ झालेला होता आणि चवीला तर एक नंबर झालेला होता. एकदम छान झालेला होता. इथंच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.